या यूट्यूब चॅनलवर काइनमास्टर ॲप शैक्षणिक व ऑनलाईन ट्रिक्स बद्दल व्हिडिओ मिळतील। त्यासाठी मित्रांनो सबस्क्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। इयत्ता 7वी विषय मराठी 10वी कविता गोमू माहेरला जाते या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कवितेचा आशय या गीतामध्ये गदी माडगुळकर यांनी कोकणातील निसर्ग व माणसे यांचे सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे। या कवितेतील शिकवण महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेशाचा निसर्ग वेगळा व मनोहारी आहे। विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणच्या निसर्गाचा आनंद लुटावा याची जाणीव या कवितेद्वारे देण्यात आली आहे। विशेष टिप पाहूया। वैशाख वनवा या मराठी चित्रपटातील हे गाजलेले सुप्रसिद्ध असे गीत आहे। गीतकार आहेत गदी माडगुळकर, गायक पंडित जितेंद्र अभिषेकी आणि संगीतकार आहेत दत्ता डावजेकर। कवितेचा भावार्थ म्हणजेच अर्थ पाहूयात। या ओळींचा अर्थ आहे, अहो नावाडे दादा, नुकतीच लग्न झालेली नववधू गोमू सासरहून कोकणात माहेरला जाते आहे। ती व तिचा पती होडीत बसले आहेत। तिच्या नवऱ्याला कोकणातला निसर्ग दाखवा असे या ठिकाणी कवितेतून सुचवलेले आहे। दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, भगवा अबोली फुलांचा ताटवा। या कवितेच्या ओळीचा अर्थ पाहूयात। कोकणातली निळ्या पाण्याची खाडी दाखवा, खाडीच्या दोन्ही काठावर असलेली हिरवीगार झाडांची राई दाखवा, भगव्या रंगाचा अबोलीच्या फुलांचा मनोहर गुच्छ दाखवा असे या सुचवलेल्या आहे ओळीतून। पुढील ओळी पाहूयात। कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, उंची माडांची जवळून मापवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा। अर्थ पाहूयात। कोकणात राहणारी माणसे अगदी साधी भोळी भाबडी आहेत। त्यांच्या मनात जणू कोवळ्या नारळाचे गोड पातळ खोबरे आहे, म्हणजे कोकणची माणसाची मने ही मृदू आहेत। किनाऱ्यावर उंच माडांची रांग आहे, त्यांची उंची जवळून मापता येईल, त्यांना माडांची झाडे दाखवा। पुढील 2 ओळी पाहूयात। सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या, झणी धरणीला गलबत टेकवा, आणि गोमू माहेरला जाते हो नाकवा। अर्थ पाहूयात। हे अवखळ चंचल वाऱ्या, आता तुझा सर्व खोडकरपणा सोडून या होडीच्या शिडामध्ये ये, इकडे तिकडे न फिरता। शिडात शिर म्हणजे होडी किनाऱ्याला लागेल, पहा किनारा अगदी जवळ आला, आता आपली नौका पटकन किनाऱ्याला टेकूया, नववधू माहेरला जायला अधीर झालेली आहे असे या कवीच्या ओळीतून कळले आहे। या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय लगेच पाहूयात। प्रश्न पहिला, पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करायचा आहे। कवितेचे कवी गदी माडगुळकर, कवितेची भाषा मराठी, कवितेचा विषय गोमू कोकणात माहेरी चाललेली आहे, तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत। कवितेतील पात्र आहेत नाखवा, गोमूचा नवरा, आणि वर्णन केलेल्या गोष्टी आहेत निळी खाडी, हिरवी झाडी, अबोली फुलांचा ताटवा, उंच माळ, कोकणी माणसे। प्रश्न 2, एका शब्दात उत्तरे लिहा। गोमूचे माहेर म्हणजे कोकण, आणि दुसरं आहे कोकणची माणसे कशी आहेत, साधी भोळी। प्रश्न 3, खालील आकृती पूर्ण करा। कोकणची वैशिष्ट्ये सांगायची आहेत। कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे, खाडीच्या किनाऱ्यावर हिरवी गर्द झाडी व उंच माड आहेत, भगव्या रंगाच्या अबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो, कोकणातली माणसे शहाण्यासारखी गोड व साधी भोळी आहेत। प्रश्न 4, पुढील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। 1, काळजात त्यांच्या भरली शहाळी। उत्तर, शहाळे म्हणजे कोवळा नारळ होय।
शहाळ्यातले पाणी कसे आहेत, मधुर व खोबरे गोड असते, त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव सुद्धा गोड असतो. 2. झणी धरणीला गलबत टेकवा. म्हणजे काय? गोमू कोकणात माहेरला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेराला जायला तिचे मन आतुर झालेले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला म्हणजेच किनाऱ्याला टेकवा, म्हणजेच गोमू माहेरला लवकर जाईल. आणि या कवितेतील शेवटचा भाग पाहूयात. मुक्तोत्तरी प्रश्न. कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर. कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिळात शिरण्याची विनवणी कवी करत आहेत. म्हणजेच ही नौका किनाऱ्याला लवकर पोहोचेल. मुलांनो, अशाच प्रकारचे सर्व विषयाचे स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण या चॅनल नवीन असाल तर लाल रंगातील सबस्क्राईब बटन क्लिक करा. धन्यवाद.